ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. माझ्या पतीचा एक मित्र होता. त्याने माझी अशी अवस्था केली की मी तुम्हाला काय सांगू. माझे पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहत होते. त्यांचा एक मित्र इथेच आमच्या शहरात राहत होता. माझ्या पतींनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली होती आणि मित्राला सांगून गेले होते की जर याला काही काम पडले तर भाभीला मदत कर आणि बाजारातून सामान आणून घर पोहोचव. त्यांचे मित्र खूप चांगले होते. गरजेनुसार आमच्या घराचेही काम करत असत. एक दिवस जेव्हा माझे पती घरी नव्हते, त्यांचा मित्र जो नेहमी मला असे बघत असे की त्याने कधी माझ्यासारखी सुंदर स्त्री पाहिलीच नाही. माझे नाव रिया आहे. माझे वय 28 वर्षे आहे. मी तुम्हाला माझ्यावर घडलेली ही कहाणी सांगत आहे. मी आधीच समजली होते, कारण त्याच्या नजरा नेहमी माझ्यावर असत. तो माझ्या पतींपेक्षा जास्त आकर्षक होता आणि माझे मनही त्याच्याकडे झुकत होते. दारावर ठोठावले तेव्हा मी विचारले, "कोण आहे?" बाहेरून आवाज आला, "भाभी, मी विक्रम आहे." आवाज ऐकताच माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. त्याने पहिल्यांदा मला भाभी म्हटले होते आणि त्याच्या बोलण्याचा अंदाज वेगळाच होता, जसे तो काहीतरी वेगळेच सांगत असेल. मी लगेच दार उघडले. त्याने विचारले, "तुम्ही कशा आहात?" मी हळूच म्हणाले, "माझ्या डोक्यात खूप दुखत आहे." विक्रमने हसून दाबून उत्तर दिले, "जर तुम्हाला हवे असेल तर मी गरम तेल, दुखणे लवकर बरे होईल." त्याच्या बोलण्याने माझा श्वास अडकला. मी जाणत होते तो खरे काय म्हणत आहे, पण माझेही मन तेच हवे होते. मी फक्त डोके हलवले आणि तो आत आला. मी बेडवर झोपले. त्याने तेल गरम केले आणि काही बोटांवर लावले आणि माझ्या जवळ बसला. त्याचे शरीर माझ्या अगदी जवळ होते. त्याचा एक हात माझ्या मानेला स्पर्श करत होता. जसे त्याने माझ्या कपाळावर गरम तेल लावण्यास सुरुवात केली, माझे श्वास वेगवान झाले. त्याच्या बोटांचा स्पर्श थेट हृदयापर्यंत जात होता. कधी हलके दाबत, कधी जास्त. मी पापण्या बंद केल्या आणि ओठ कातत राहिले. विक्रम हळूच बोलला, "भाभी, गरम तेल आपले काम करत आहे असे वाटते." त्याची हास्य, त्याच्या नजरा सर्व माझ्या ताब्यातून बाहेर जात होत्या. मी शांत होते, पण आतून पूर्ण हादरत होते. त्याची बोटे कधी खाली जात, कधी वर. मी त्याचा हात थांबवायचा प्रयत्न केला, पण थांबवू शकले नाही. खोलीत फक्त माझ्या धडधडीचा आवाज ऐकू येत होता. विक्रम आणखी जवळ आला आणि हळूच म्हणाला, "मी जाणतो तुम्हीही हेच हवे आहे. फक्त एकदा सांगा." मी त्याच्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यात तीच भूक होती जी मी आधीही अनुभवली होती. मी काही बोलले नाही, फक्त डोळे खाली केले. त्याने गरम तेल बाजूच्या टेबलावर ठेवले आणि जवळ आला. आता आमच्यात फक्त एक पाऊल अंतर होते. माझे बोट त्याच्या हाताला लागले आणि मला वाटले जसे करंट लागलं असेल. मी हळूच म्हणाले, "विक्रम." त्याने हसून उत्तर दिले, "बस भाभी, आता मी समजलो." खोलीची हवा गरम झाली. दार बंद होते. पती घरी नव्हते. मी आणि विक्रम अशा टप्प्यावर होतो जिथून परतणे कठीण होते. विक्रम थेट माझ्या डोळ्यात बघू लागला. त्याच्या नजरा अशा होत्या जसे पूर्ण शरीर पाहत असते. शांत होते. फक्त ओठ कातत राहिले. त्याने हळूच म्हटले, "भाभी, तुम्ही बोलता का नाही? तुमच्या चेहऱ्यावर सर्व लिहिले आहे." माझ्यासाठी स्वतःला सावरणे कठीण होत होते. माझे हृदय जोरात धडधडत होते. मी स्वतःला सावरले आणि पलटून त्याला बघू लागले. तो हळूच जवळ आला. त्याचे हात माझ्या कमरेवर थांबले. मी एक क्षण कडक झाले. पण पुढच्याच क्षणी मी पापण्या बंद केल्या, जसे मीही तयार झाले होते. विक्रम मंद आवाजात म्हणाला, "आता दुखणे कमी करायचे आहे की आणखी वाढवायचे आहे?" माझ्या ओठांवर हलकीशी हास्य आली. पण मी काही बोलले नाही. त्याचा आवाज, त्याचे श्वास सर्व माझ्या आत फिरत होते. खोलीत फक्त दिव्याची हलकी रोषणी होती. त्या रोशनीत त्याचा चेहरा आणखी स्पष्ट दिसत होता. मी त्याची प्रत्येक हालचाल जाणवत होते. जेव्हा त्याने दोन्ही हात माझ्या कंबरेवर ठेवले, तेव्हा त्याने आणखी जवळ सरकले. मी श्वास आत खेचला. मी हळूच म्हणाले, उत्तर दिले, "बस भाभी, मी इथेच होतो तुमच्यासाठी." मला वाटले जसे सर्व काही तिथेच थांबले असेल. त्याचा हात हळूहळू खाली जात होता आणि माझे शरीर आपोआप मऊ होत होते. मी त्याचा हात धरून थांबवायचा प्रयत्न केला, पण आतून थांबूच शकले नाही. त्याने आपला चेहरा इतका जवळ आणला की मी त्याचे श्वास जाणवत होते. माझ्या डोळ्यांसमोर फक्त त्याचा चेहरा होता. त्याची हास्य जसे मला सांगत होती, "आता तू माझी आहेस." मी डोके हलकेसे खाली केले आणि त्या क्षणी मी स्वतःला रोखू शकले नाही. विक्रम हळूच म्हणाला, "भाभी, तुमच्या पतीला काही कळणार नाही." तुम्ही फक्त आजची रात्र आठवणीत राहील अशी बनवा. माझ्या बोटे त्याच्या हातावर गेल्या आणि मी फक्त त्यालाच बघत होते. मनात भीती होती, पण त्या भीतीपेक्षा एक विचित्र आनंद जास्त होता. वेळ थांबत चालला होता. दार बंद होते. घर शांत होते आणि मी आणि विक्रम एका रेषेच्या दोन्ही बाजूला होतो. ती रेषा ओलांडल्यावर सर्व काही बदलणार होते. मी हसून दाबून फक्त इतके म्हणाले,
तू थांबणार तर नाहीस आणि मी थांबणार नाही, त्याने थेट उत्तर दिले. मग उशीर कशाला भाभी? आणि जसे त्याने मला आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. माझे सर्व नियंत्रण तुटले. विक्रमने मला आपल्याकडे ओढले. त्याची छाती माझ्या जवळ होते. त्याचा श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता. त्याचा श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता. माझे हृदय इतके जोरात धडधडत होते की मला स्वतःला ऐकू येत होते. मी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझी मनगट धरली. हलकीशी हास्य करत म्हणाला, आता तर तुम्ही मला रोखू शकत नाही भाभी." माझे डोळे खाली होते, पण ओठांवर हलकीशी हास्य आपोआप आली. मी स्वतःही तेच हवे होते. फक्त काही बोलण्याची हिंमत नव्हती. विक्रमने एका हाताने माझी साडी सावरली आणि दुसऱ्या हाताने माझ्या कंबरेला स्पर्श केला. त्याच्या बोटे हलकीशी घट्ट झाली. मी हळूच म्हणाले, "विक्रम बस कर." पण आवाज असा होता जसे रोखायचे नाही तर आणखी बोलावू इच्छिते. तो जवळ येऊन माझ्या कानाजवळ हळूच बोलला, "फक्त एकदा सांगा, मी थांबतो." नाहीतर मी आता थांबणार नाही. माझे श्वास आणखी वेगवान झाले. मी ओठ दाबले, पण डोळ्यांत सर्व लिहिले होते. खोलीत फक्त दिवा चालू होता. त्याच्या रोशनीत त्याच्या चेहऱ्याची प्रत्येक रेखा आणखी तीव्र दिसत होती. त्याच्या नजरा माझ्या डोळ्यांपासून ओठांवर थांबल्या. मी पलटून त्याच्याकडे बघितले आणि फक्त इतके म्हणाले, "तुला समजण्यासाठी मला सांगावे लागत नाही." हे ऐकून विक्रमने एक खोल श्वास घेतला आणि मला आणखी जवळ ओढले. आता आमच्यात काही इंचही अंतर नव्हते. त्याचे हात माझ्या कंबरेपासून थोडे वर आले आणि मी पापण्या बंद केल्या. त्या क्षणी मला वाटले जसे सर्व काही थांबले आहे. दार बंद, घर शांत आणि आम्ही दोघे एकटे. पती घरी नव्हते आणि मी माझ्या पतीच्या मित्राच्या हातात होते. विक्रम म्हणाला, "भाभी, आजनंतर सर्व काही बदलेल." मी डोळे बंद ठेवून फक्त एक हलकीशी आवाज काढली, "जे व्हायचे ते होऊ दे." आणि पुढच्याच क्षणी विक्रमने एक पाऊल पुढे टाकले जिथून परतणे कठीण होते. विक्रमचा चेहरा माझ्या अगदी जवळ होता. त्याच्या नजरा माझ्या डोळ्यांपासून ओठांपर्यंत वारंवार जात होत्या. मी ओठ दाबले आणि त्याची भूक मला स्पष्ट दिसत होती. मी हलकी आवाजात म्हणाले, "विक्रम, जर कोणी आला तर?" त्याने हसून दाबून उत्तर दिले, "दार बंद आहे आणि घरात दुसरा कोणी नाही. आता फक्त मी आणि तुम्ही आहोत." त्याचा आवाज इतका मधुर होता की माझे पाय आपोआप मऊ झाले. माझे हृदय सांगत होते थांब, पण शरीर सांगत होते थांबू नकोस. विक्रमने एका हाताने माझ्या कंबरेला आणखी घट्ट धरले आणि दुसऱ्या हाताने माझी साडी बाजूला केली. त्याच्या बोटे माझ्या मानेजवळून खाली सरकल्या. माझे श्वास पुन्हा वेगवान झाले. मी त्याच्याकडे पलटून म्हणाले, "तुला समजत नाहीये. मी स्वतःला रोखू शकणार नाही." विक्रम आणखी जवळ आला आणि अंदाजागवाज म्हणाला, "म्हणूनच तर आलो आहे. तुम्हाला रोखायला नाही. तुम्हाला रोखायला नाही, आनंद द्यायला." त्या क्षणी माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावर अडकले. त्याचा अंदाज, त्याचा आवाज, सर्व काही मला त्याच्याकडे ओढत होते. मी हात त्याच्या छातीवर ठेवला, जणू दूर करण्यासाठी. पण तो दूर होण्याऐवजी आणखी जवळ आला. त्याने माझी मनगट पकडली आणि आपल्याकडे ओढली. आता आमच्यात अजिबात अंतर नव्हते. त्याचे श्वास माझ्या मानेला जाळत होते. मी डोळे बंद करून डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याने हळूच म्हटले, "भाभी, आता तुम्ही माझ्या आहात." माझ्या बोटे त्याच्या हातावर जात होत्या. मी काही बोलू शकले नाही. फक्त त्याच्या जवळ होत गेले. खोली त्यात आमचे दोघांचे श्वास वेगवान होत होते. मी त्याच्या कानाजवळ हळूच म्हणाले, "जे करायचे ते लवकर कर." विक्रमने फक्त इतके म्हटले, "मग आता कोणतीही अडचण नाही." आणि त्या क्षणापासून सर्व काही नियंत्रणाबाहेर गेले. त्या रात्रीच्या त्या क्षणात वाटत होते जसे वेळ थांबला असेल. विक्रमचा हात माझ्या कंबरेपासून माझ्या पाठीपर्यंत सरकला. त्याच्या बोटांचा तो हलका स्पर्शही माझ्या श्वासांना हादरत होता. मी त्याच्याकडे बघत हळूच म्हणाले, "विक्रम, तुला अंदाज आहे ना, जर कोणी पाहिले तर?" त्याने थेट माझ्या डोळ्यात बघून उत्तर दिले, "भाभी, ज्याची नजर तुमच्याकडे उठेल त्याच्या आधी मी त्याच्या डोळ्यातून काढून टाकेन. आता फक्त तुम्ही आणि मी." बाकी जगात माझी अवस्था अशी होती की मी ना रोखू शकत होते ना हो म्हणू शकत होते. त्याच्या नजरा माझ्या डोळ्यांत होत्या. विक्रमने आपली बोट माझ्या ओठांवर ठेवली आणि म्हणाला, "आता काही बोलू नका. फक्त जाणवा." माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात होती, जसे हृदय कधीही फुटेल. मी त्याच्या इतक्या जवळ होते की त्याचे श्वास माझ्या श्वासांना स्पर्श करत होते. मी ओठ हळूच कातले आणि त्या क्षणाने त्याची भूक आणखी तीव्र केली. त्याने आपला चेहरा माझ्या मानेजवळ नेऊन हळूच म्हटले, "आता तुम्ही माझ्या झाला आहात." मी जागीच थिजून गेले होते. त्याच्या गोष्टी, त्याचे सर्व काही मला होश हरवण्यासाठी भाग पाडत होते. मी डोळे बंद करून फक्त इतके म्हणाले, "जे सुरू केले आहे ते आता पूर्ण करा." विक्रमची हास्य आणखी तीव्र झाली.
त्याने मला आपल्याकडे आणखी घट्ट ओढले आणि त्या रात्री खोलीतील ती शांतता फक्त आमच्या श्वासांच्या उष्णतेने तुटत होती. विक्रमने मला आपल्या हातात असे घट्ट धरले, जसे मी त्याच्या श्वासांचा भाग बनले असे. त्याच्या बोटे आता कंबरेपासून खाली सरकत होत्या आणि मी फक्त श्वास रोखून जाणवत होते. माझी अवस्था अशी होती की मी बेकाबू झाले होते. मी हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, "बस आता आणखी वाट पाहू नकोस विक्रम." त्या रात्री आम्ही ती रेषा ओलांडली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा मनात एक मोठी रिक्तता होती. विक्रम निघून गेला होता. मी आरशात स्वतःला बघितले आणि मला स्वतःचीच ओळख पटत नव्हती. माझ्या पतीबद्दल विचार आला. त्याने मला किती विश्वास दिला होता. मी त्याच्या मित्राबरोबर काय केले? हे आठवताच मला स्वतःचीच लाज वाटू लागली. दिवसभर मी घरातच बसून राहिले. काही करायचे मन नव्हते. संध्याकाळी माझे पती फोनवर बोलले. त्यांचा आवाज ऐकताच माझे डोळे पाणावले. मी हसून बोलले, पण आतून मी पूर्ण तुटले होते. पुढच्या आठवड्यात पती घरी आले. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण शब्दच बाहेर येत नव्हते. एक दिवस विक्रम पुन्हा आला. मी दार उघडलेच नाही. त्याने फोन केला. मी स्पष्टपणे सांगितले की आता हे थांबवा. मी चुकीचे केले आहे. तू माझा पतीचा मित्र आहेस. मी आता हे सहन करणार नाही. विक्रम रागावला, पण मी ठाम होते. काही दिवसांनी माझे पतीला काही संशय आला. त्यांनी विचारले. मी सत्य सांगितले. त्यांचे चेहरे काळे पडले. घरात शांतता पसरली. काही महिने आम्ही एकत्र राहिलो, पण नाते पूर्वीसारखे राहिले नाही. एक दिवस त्यांनी सांगितले की त्यांना वेळ हवा आहे. आम्ही वेगळे राहू लागलो. मी एकटी पडले. रात्री झोप येत नव्हती. विक्रमची आठवण येत असे, पण त्यासोबतच माझ्या पतीचे दुःखही डोळ्यासमोर येत असे. मी समजली की एक क्षणाच्या मोहासाठी मी एक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. विश्वासघात हा कधीही आनंद देत नाही. तो फक्त रिक्तता आणि पश्चात्ताप सोडतो. आज मी माझ्या चुकीची किंमत मोजत आहे. नात्यात प्रामाणिकपणा, संवाद आणि संयम हेच खरे सौंदर्य आहे. एक क्षणिक आकर्षण कधीही खऱ्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. मी आता हळूहळू स्वतःला सावरत आहे. पण ती रात्र आणि त्यानंतरचे दुःख मला आयुष्यभर आठवण देईल की आपल्या हातात असलेल्या नात्याला कधीही घासू नये. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.